एक स्टेप तुम्ही दूर आहात, तिथून तुम्हाला एक पुढच्या मॅचचा एक अजून एक मॅच असेल, पण इथे गावच्याच टीमला हरवण्यासाठी काय निर्धार असेल? प्रथम बॅटिंग आलाय, प्रथम बॅटिंग करून आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम अतिशय चांगली टीम आहे। या टीममध्ये गोविंद, अल्पेश, शिवा आणि ऋतिक असे हे 4-5 फलंदाज आहेत की ते कोणताही स्कोअर पार करू शकतात। त्यामुळे आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच प्रमिल, काय काय सांगाल? आज विलासदादा युवा प्रतिष्ठान 2025 रजनी क्रिकेटची स्पर्धा, नाईट स्पर्धा तुम्ही इथे भरवलीत। आज खूप सारं प्रेम रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इथे मिळतंय, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर अतिशय खूप छान आहे। प्रथम विलासदादा पालवे यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तसेच आमचे बालादादा देशमुख, मंगेशदादा तलेकर, संपूर्ण पूर्ण टीम आमची जी टीम आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केला। ते बोलले तुम्ही फक्त बाकी सर्व बघा, तुम्ही आम्ही जे जे शब्द त्यांना टाकले ते प्रत्येकाने आमच्या शब्दाला हो बोलत गेले। त्यामुळेच ही स्पर्धा आज पूर्ण सुधागडमध्ये नव्हे तर खालापूर, पनवेल, पेन नामांकित अशी स्पर्धा, आणि पुढच्या वर्षी आम्ही अजून स्पर्धा चांगली करण्याचा प्रयत्न करू, कारण की आमच्या पाठीशी विलासदादा पालवे आहेत, आमची संपूर्ण टीम आहे। आमच्या टीममध्ये जवळजवळ 150+ मेंबर्स आहेत, प्रत्येकाने या टीमला हातभार लावला आहे। त्यामुळे ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा सुधागड तालुक्यात आम्ही यावर्षी हा स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला, पण ती थोडी का नाही आमच्या यांनी थोडी चांगली स्पर्धा होते। अजून आम्ही पुढे चांगलं करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। तर हे होते प्रमिल शिंदे, धन्यवाद तुमचं। इथे टॉस त्यांनी गमावलाय, प्रथम फलंदाजी आली आहे। चला लवकर स्पीडअप करा, बॅटर पाठवायचेत। टीम परळी संघ आणि BCCA संघाच्या बॅटर्स लवकर पोहोचायचं आहे। विलासदादा यांची मुलाखत आपण घेऊयात। मॅच चालू होते। विलासदादा, काय सांगाल? आज कित्येक वर्षाचं तुमचं स्वप्न होतं, आज सत्यात उतरलंय। 4 वर्ष, कित्येक वर्ष तुम्ही समाजकार्यात खूप चांगलं कार्य करत आलात। आज ही स्पर्धा घडवण्यामागची नक्की संकल्पना तुमच्या समोर काय होती? काय उद्दिष्ट होतं? निश्चितच त्यांचे सहकारी माझ्या सोबत आहेत। सुधीरजी शिंदे, काय सांगाल? ही संकल्पना नक्की काय होती या प्रतिष्ठानाची? आज खऱ्या अर्थाने जे वैभव तुम्ही मिळवलंय, या प्रतिष्ठानाला जे भरभरून प्रेम संपूर्ण सुधागड तालुक्याच्या माध्यमातून मिळालाय, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आणि येथील ग्रामस्थांना, तालुक्यातील धन्यवाद देतो की त्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आम्हाला। सर्वप्रथम सर्व तालुक्यातील लोकांना एकत्र करण्याचा हा प्लॅटफॉर्म होता। विलासदादा आम्ही सांगितलं होतं, दादा असं असं आहे। विलासदादा माझे चांगले मित्र आहेत। विलासदादा फक्त म्हणले तुम्ही फक्त हो म्हणा, तुम्ही सर्व करा, बाकी मी बघतो, जे काय असेल तुम्ही सांगा मला फक्त। आणि त्यांनी तो शब्द पूर्ण केला आहे। आणि हे जे आज आयोजन बघताय तुम्ही, हे विलासदादा एका शब्दावरती सर्वांकडे त्यांनी जी शब्द टाकला तो शब्द सर्वांनी पूर्ण केला। नक्कीच प्रामुख्याने 3 दिवस सतत विलासदादा या नावाचा ब्रँड सुधागड तालुक्यात झालाय, आणि प्रामुख्याने त्यांची एक ओळख आहे की बोलणं कमी आणि करून दाखवणं जास्त। हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून समाजात दिसून आलंय, आणि नक्कीच त्यांची भूमिका ही सातत्याने आम्ही पाहिली आहे। त्याबरोबरच खरं तर आज प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात जवळजवळ 150+ मेंबर तुम्ही एकत्रित आहात, एक संघटित आहात, एका विचाराने विलासदादांच्या शब्दापाठी तुम्ही चालत आलेले आहात। तर ध्येय धोरणं तुमची भविष्यातली काय, कशा पद्धतीने समाजात वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करणार आहात? आता आमचं एवढंच आहे की कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचं। मग आमचे सर्व सहकारी असतील, प्रशांतदादा शिंदे असतील, त्याचप्रमाणे प्रमिल शिंदे, बालादादा देशमुख, आमचे आधारस्तंभ शरददादा पालवे, मंगेशदादा तळेकर, त्याचप्रमाणे भास्करदादा पार्टे असतील, सरपंच मानकर, असे बरेच व्यक्ती आमच्याबरोबर आहेत, आम्हाला साथ देणारे आहेत। आमच्या पाठीवर त्यांचा हात आहे आणि त्यांना एकत्र घेऊन आम्ही हे सर्व कार्यक्रम करतोय। आता यापुढे त्याचप्रमाणे संतोषदादा आंग्रे, ज्या तुम्ही ट्रॉफ्या पाहतात त्या संतोषदादा आंग्रे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। MD असेल मिलिंद देशमुख, बरेचसे आमचे सहकारी आहेत। प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलली आणि हे आयोजन आम्ही केले। निश्चितच खऱ्या अर्थाने
ज्या पद्धतीचं देखणं आयोजन आज क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहतोय, न भूतो न भविष्यातच अशी ही स्पर्धा आहे. प्रमिल शिंदे किंवा विलासदादांनी सांगितलं की भविष्यात पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच, कारण जी सुरुवात तुम्ही केली आहे, प्लॅटफॉर्म सेट केलाय, प्लॅटफॉर्म तुम्ही बनवून दिलाय सुधागड तालुक्यातल्या खेळाडूंना. मोठमोठ्या स्पर्धा इथे होत असतात, परंतु रजनी स्पर्धा, नाईटची स्पर्धा फार कमी होतात आणि तिथे तुम्ही चांगला प्लॅटफॉर्म दिला. चला मॅच स्टार्ट होते, जिथे फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. इस बार देखिए फुल टॉस गेंद, पहली गेंद के ऊपर करारा जवाब, पत्थर से, ईंट का जवाब पत्थर से दिया है बल्लेबाज राकेश आवास्कर ने. पहली गेंद के ऊपर छक्का. बिल्कुल दोस्तों, पहली गेंद के ऊपर ये राकेश आवास्कर ने जहां पे छोड़ा था पहले मैच में वहीं से पकड़ा है. 6 रन जहां से प्राप्त हुए. राकेश आवास्कर इस नाम का ब्रांड है इस विभाग में, बढ़िया क्रिकेटर है और इन दोनों टीमों में एक दूसरे की कमियां और खामियां जानते हैं, कहां से प्लस माइनस होगा. इस बार शिवा दलवी ने गलती की, वहां पे शायद ये कैच नहीं है, लेकिन गेंद को पकड़ना लाजमी और जरूरी था, क्योंकि स्ट्राइक रोटेट लगातार होती रहेगी, रन आएंगे तो प्रेशर क्रिएट होगा. 1 रन के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं. शिवशक्ति परली टीम फील्डिंग कर रही है और जहां पे बैटिंग करने वाली टीम बीसीसी परली ए, जिन्होंने अब तक बनाए 7 रन. बढ़िया ये क्रिकेट, लाजवाब सत्र. 2 बजने के बावजूद ढेरों दर्शक यहां पे आ चुके हैं. शॉर्ट गेंद, उससे हाफ ट्रैकर गेंद को खेला है स्क्वायर कट द्वारा और गेंद ट्रैवल हुई डीप पॉइंट क्षेत्र में. वहां पे फील्ड होने से पहले दोनों बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट किए और जहां से टोटल 9 पर रुकता हुआ. बताना चाहेंगे राकेश पिछले मैच के मैच विनर, मैन ऑफ द मैच जिन्होंने जीता था. रोशन जी वालगुड़े क्रिकेट के शौकीन, दर्जेदार कमेंट्री भी करते और अक्सर उनकी आवाज में वो ताकत नजर आती है हमें हमेशा. बहुत सारा प्यार मिला है. इस बार लोअर फुल टॉस गेंद को फ्लिक किया है, गेंद ट्रैवल हुई शॉर्ट स्क्वायर लेग की तरफ. वहां से गेंद फील्ड होने से पहले एक बार फिर दोनों बल्लेबाजों ने छोर बदला और 1 रन पूरा किया. 21 के साथ 10 पर पहुंचता हुआ टोटल. यह मुकाबले के बाद आखिरी एक मैच होगा और बिल्कुल जहां पे देसाई पाड़ा टीम ऑलरेडी नजरें जड़ाए रखे कि कौन सी टीम आएगी. इस बार लपेट के खेलना चाहते थे, कोई संपर्क हो नहीं पाया. गेंद तेज थी, गिरने के बाद एक्स्ट्रा बाउंस लेके निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. इस ओवर की यह बेहतरीन गेंद, डॉट गेंद की समाप्ति. 10 रन वहीं पे टोटल रुकता हुआ. राकेश और सैंडी ये ओपनर्स है मैदान के बीच. इस बार अच्छा खेला है, जरूर वहां पे रन आएंगे. 1 बाउंस गेंद बाउंड्री पार. राकेश आवास्कर ब्रांडेड चौकार. रोशन वालगुड़ा सर, जिनके माध्यम से थैंक यू रोशन जी, 200 का कैश प्राइज कमेंट्री बॉक्स में हमारे लिए जिन्होंने दिया है. और पिछले 2-3 साल पहले नीतीश पाटिल हम यहाँ पे आए थे, बहुत अच्छा खाना भी उन्होंने खिलाया था होटल में जाकर. और विलास दादा, जिनका नाम मैंने थोड़ी देर पहले लिया भी था, इस विभाग में हमें लॉन्च करने वाले पहले वो इंसान. म्हणून तर मी म्हटलं होतं ना की विलासदादांनी ही माणसं जोडलीत आणि फक्त जिल्ह्यात तालुक्यापुरतं मर्यादित नसून तालुक्याबाहेर देखील त्यांचे समर्थक आहेत. आणि काल नाही, मी आजच, आमचे मुन्ना पाटील साक्ष आहेत, आज पेन पूर्वभागची प्रीमियर लीग सुरू आहे, तिथे त्यांच्या स्पर्धेचं आम्ही तिथे अनाउन्समेंट केलं. ये बनाया उन्होंने, लोगों को जुड़ाया और इसी का ये लाइव डेमो देखने को मिलता हुआ. एक बार फिर चलते हैं मैदान की तरफ, जहां पे दूसरा ओवर. अल्पेश इस बार देखिए हाफ ट्रैकर गेंद को खेला है, गेंद हवा में, मिड विकेट में कैच ड्रॉप हुआ
और सैंडी जैसे खूंखार बल्लेबाज को आपने ये मौका दिया है, तो ये कैच को पकड़ना जरूरी था। अक्सर डे और नाइट क्रिकेट में यही तो तुलना होती है कि डे और नाइट में खेलना क्यों कठिन है, यही तो है। कैच छूटा है मैदान के बीच, ये मैच ना छूटे, कोशिश करनी होगी, ये पार्टनरशिप को तोड़ना होगा। कैच ड्रॉप होने के बाद 1 रन का फायदा, टोटल इस वक्त 15 पर रुकता हुआ। राकेश और सैंडी की ओपनिंग जोड़ी, हालांकि दोनों टीमों को एक दूसरे की कमियां खामियां जानते हैं, कहां से रन बनाने, कहां पे विकेट लेना है। हालांकि प्रमिल शिंदे ने कहा भी था कि सामने वाली टीम के पास ताकत है, बैटिंग की, फील्डिंग की भी ताकत है, बॉलिंग की ताकत है, उन्हें भेद कर खेलना होगा। शॉर्ट गेंद, हाफ ट्रैकर को लॉन्ग ट्रैक पे भेजा है, स्लॉट में गेंद थी, उसे प्लॉट में भेजा है, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। यह खूबसूरत लाजवाब छक्का। राकेश ना वो गेंदबाज की सूरत देखता है, ना वो मूरत देखता है, वो शेर है इस विभाग का, सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है। इस वक्त जरूरत है रनों की, भूख है रनों की, और राकेश पिछले मैच में जहां से छोड़ा था वहीं से स्टार्ट किया है, लगातार रनों का अंबार रचते हुए। इस बार देखिए स्ट्रेट ड्राइव किया, गेंद ट्रैवल होती हुई डीप लॉन्ग ऑफ की तरफ, 1 रन वहां से पूरा किया। क्या यहाँ पे सिंगल को डबल में कन्वर्ट होगी? बिल्कुल होगी। शानदार रन इन बिटवीन द विकेट। 500 का कैश प्राइज है। नामदेव जी साटे साहब, जिनके माध्यम से छक्के के लिए 500, जो अभी छक्का मारा नहीं, अगर आने वाला छक्का आएगा तो 500 है। और नितेश पाटिल, देखा जाए तो शाम से हम देख रहे हैं कि लगातार पैसों की खैरात यहां पे हो रही है। भगवान ज्यादा ही सुधागढ़ तालुका के ऊपर मेहरबान है, ये प्यार है दोस्तों। इस बार देखिए अच्छी गेंद नजर आई, हालांकि रन चुराना चाहते थे जरूर, लेकिन राकेश ने नॉन स्ट्राइक के बैट्समैन को वापस भेजा, क्योंकि यहां से गलती नहीं होनी चाहिए। यहां से रन अच्छे बन रहे हैं, अच्छी पार्टनरशिप बिल्ड हो रही है। टोटल अब तक बन चुका है 23 रन, 23। दूसरा ओवर जहां से जारी, गेंदबाजी की बागडोर अल्पेश द्वारा। नेक्स्ट बॉल, इस बार रनअप में थोड़ी सी खराबी नजर आई। इस डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा आया, थोड़ी सी ठंडी, गुलाबी ठंडी जैसे हम कहते हैं, आई है मैदान में, इसीलिए अंपायर्स के देखिए दोनों जैकेट्स कंधे पर आ चुके हैं। वो भी सुबह शाम से डांस कर रहे थे जरूर, लेकिन अब थोड़े से ठंड के वजह से ठंड बैठे, माहौल थोड़ा सा ठंडा है, लेकिन हमें गर्म करना होगा। सरपंच सन्माननीय सतीशजी देसाई साहेब, विनंती असेल आपण मंचावरती या। सतीशजी देसाई, करोड की बस्ती में एक दिलदार हस्ती, ब्रँड विभागात मोठं नेतृत्व आहे, या विनंती असेल आपल्याला। प्रतिष्ठानावरती खूप सारं प्रेम आहे। ये लफ्ज बहुत कम लोगों के लिए आता है नितेश पाटिल, करोड़ों की बस्ती में एक दिलदार हस्ती, एक दिलदार पर्सनालिटी सतीश जी देसाई, आइए आपका स्वागत है। बहुत सारा प्यार दिया उन्होंने हमेशा, हम है ना। सुधीर, नेक्स्ट बोल्ड अल्पेश। इस बार देखिए डायरेक्ट हिट करने की कोशिश प्रमिल की इस टीम को, हालांकि राकेश है स्ट्राइक पर, और गेंदबाज शिवा दलवी जो विकेट कीपिंग की बागडोर संभाल रहे हैं। और इस ओवर में अब तक अगर देखा जाए तो 9 रन आए और लास्ट 3 गेंदे डॉट। राकेश जैसे बल्लेबाज को शांत रखा, छक्का आया जरूर, लेकिन उसके बावजूद आखिरी 3 गेंदे बहुत ही चुस्ती के साथ डाली गई। प्रॉपर जिसे हम कहते हैं क्रिकेट में लाइन और लेंथ, उसी पे डाली गई 3 गेंदे, डॉट गेंदे आई। 2 ओवर का खेल यहां से हुआ समाप्त, और टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन, क्षमा कीजिए 23 रन। मारुति जी शिड़के 3 दिन लगातार यहाँ पे स्कोरिंग कर रहे हैं, बहुत मेहनत का काम किया है जिन्होंने, और आज हमारे साथ जुड़े हैं शाम सर। रोशन जी खरेवले, अगर विकेट लिया तो उनकी बहन नहीं ना, उनके पिताजी, इस बार पिताजी है राजेश जी खरेवले, जिनके माध्यम से 500, और ये ऑनलाइन आएंगे आपको घर से, नो गूगल पे, नो फोन पे, ओनली कैश पे 500। चलिए मौका है,
हालांकि गेंदबाज रोशन, हालांकि एज में बहुत कम है रोशन, लेकिन दिमाग बहुत तंदुरुस्त है उनका। यहां से विकेट कितने चटकाएंगे देखिए, घर के पैसे घर में ही लेने वाले हैं। चलिए नेक्स्ट ओवर इन प्रोग्रेस। विजयनगर एंड की तरफ से इस बार देखिए पटकी हुई गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, लेकिन अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, वाइड बॉल है। हालांकि थोड़े नाखुश नजर जरूर आए शिवा दलवी, लेकिन अंपायर ने एक बार डिसीजन दिया, वो गॉड डिसीजन होता है। यस, वाइड बॉल। यस, चलिए स्पीड अप कीजिए शिवा, ऐसा अगर डिसीजन वहां पे अंपायर द्वारा आ चुका है तो ये वाइड बॉल है। बिल्कुल, देखिए दोनों टीमें हालांकि एक ही गांव से बिलोंग करते हैं, लेकिन अंपायर की बात करें वो भी परली की है, अमित जी आवास्कर। चलिए वक्त ना ले और ऐसा ना करे, क्योंकि देखिए मैचेस अपने को आज दिन भर बहुत अच्छा मैचेस देखने को मिले शाम से लेके अब तक। 2 बजने के बावजूद भी बहुत सारे दर्शकों ने इस टूर्नामेंट को प्यार दिया है। चलिए इस बार फिर रोशन की अगली गेंद ऑफ स्टंप पे डाली गई थी, एक बार फिर वाइड बॉल का इशारा आया। बैक टू बैक रो में 2 रन एक्स्ट्रा, 2 गेंदे एक्स्ट्रा डालनी पड़ेगी और 2 रन के साथ 25 पर पहुंचता हुआ टोटल। चलिए बाउंड्री लाइन पे जो दर्शक बैठे, अनुरोध है आपको, स्टेज के जो भी चेयर्स है आप ले गए उधर, तो बाउंड्री के बाहर बैठिए प्लीज, रिक्वेस्ट है आपको। चलिए नेक्स्ट बॉल टू गो, रोशन एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल, लगातार एक्स्ट्रा रन्स। हालांकि पिताजी ने जो इनाम लगाया है शायद उससे पाने की कोशिश में ये जद्दोजहद चल रही है, लेकिन ऐसी जद्दोजहद में आपको एक्स्ट्रा रन देने पड़ रहे, 3 एक्स्ट्रा रन। आपके पिताजी घर पे डांटने वाले आपको रात में, ऐसा ना करें, क्योंकि 3 गेंदे एक्स्ट्रा, 3 वाइड बॉल। चलिए कप्तान समझा रहे कि ऐसी गलती ना करें, क्रिकेट में आप जितनी खराब गेंदें डालेंगे उतना ही प्रेशर आपके ऊपर क्रिएट होगा, और ये प्रेशर आपको हटाना है तो यहां से एक विकेट, एक पार्टनरशिप बिल्ड करनी होगी, पार्टनरशिप को तोड़ना होगा, क्षमा कीजिए। इस बार देखिए मौका बना जरूर है, क्या यहां से कैच होगा? बिल्कुल नहीं, ये कैच को छोड़ा है, कैच को छोड़ा, 500 को छोड़ा, और हालांकि एक बड़ी मछली लगभग जाल में फंस गई थी, उसे छोड़ दिया। अगर जाल ही फटा हो तो क्या करे, मछली कैसे रुकेगी उसमें? कैच को छोड़ा है, 2 कैचेस छोड़े अब तक। अगर बात करें कैच छोड़ने वाले खिलाड़ी जिनका नाम लेना जरूर होगा, कल्पेश दलवी, हालांकि उम्मीद नहीं थी उनसे, और कल्पेश ने पिछली बार वहां पे कैच छोड़ा था, इस बार फील्डिंग चेंज की। अक्सर हम कहते हैं ना कि 7.5 लागली किती कायमची लागते, तसंच झालंय। लेकिन प्रेशर ना ले, क्रिकेट में अक्सर ऐसा होता है, जब भी आपसे गलती होती है ना वो बार बार होती है, बार बार ना करें, आप कोशिश करें अच्छा खेल करने की। नेक्स्ट बॉल, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा या नहीं पता नहीं, लेकिन विकेट जरूर है, रन आउट का विकेट। कौन सा विकेट मिलेगा? सैंडी बैक टू डगआउट। राकेश कोशिश करना चाहते थे कि स्ट्राइक रोटेट हो, लेकिन सैंडी को अपना विकेट बहाल करना पड़ा। पहला मौका है फील्डिंग करने वाली टीम को। चलिए डीजे। अक्सर हम कहते हैं कि खेल में सफलता उस समय आती है जब आप स्थिरता और मेहनत से उसी दिशा में बढ़ते हैं, और उसी दिशा में बढ़ने के लिए आपको शिद्दत के साथ खेलना होगा, और वो कोशिश चल रही है। हालांकि टीम बीसीसी परली टीम की इस बार देखिए मौका बना है, एमएस धोनी स्टाइल में शिवा दलवी कोशिश कर रहे थे जरूर, लेकिन पहले गेंद को पकड़ी आप। हालांकि 2 रन का फायदा मिला टीम को, और इस दुक्के के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 पर पहुंचता हुआ शिवशक्ति परली बनाम बीसीसी परली ए
इस दोनों टीमों के बीच चलता हुआ ये क्रिकेट का द्वंद्व, बढ़िया क्रिकेट। हमारे साथी कमेंटेटर संदीप जी बोराडे सर कहाँ गए पता नहीं, बहुत सारा ब्रेक उन्होंने लिया है। फाइनल का मैच उन्हें कमेंट्री करनी है क्योंकि हम ये पूरा मैच कमेंट्री करेंगे। और बिल्कुल नितेश पाटिल अगर देखा जाए तो बढ़िया हिट आया मैदान के बीच, 6 रन डीजे के लिए मौका। क्या बढ़िया गाने लगा रहे डीजे सिस्टम, बहुत खुश किया दर्शकों को। चलिए इस बार फिर बात करें तो ये ओवर नंबर तीसरा चलता हुआ और गेंदबाज रोशन, एक बार फिर बड़ा हिट, बड़ा प्रहार, कोशिश की जरूर थी लेकिन डीप में वहां पे कैच रेंज के बाहर था, गेंद बाउंड्री पार, क्या होगा, षटकार। छक्के के साथ टोटल 42 रन्स, 42 रन। एक बार फिर वाइड बॉल, रोशन ने अब तक 4 वाइड बॉल डाले, 2 छक्के भी खाए। शायद जो कैच छूटा था डीप एक्स्ट्रा कवर में उसका प्रेशर ले रहे, लेकिन ऐसा ना करे। अगर आपको इन्फॉर्म आना है तो आपको उसी शिद्दत के साथ गेंदबाजी करनी होगी। चलिए रोशन, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार अंपायर को क्रॉस किया, अच्छी गेंद जरूर थी लेकिन लक अगर साथ ना दे तो यही हाल होता है, गेंद बल्ले को छू के निकल गई। बैटिंग टीम के फेवर में ये आया डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, खूबसूरत चौका डीजे। शिवशक्ति परली टीम के ये गेंदबाज, खूंखार गेंदबाज, यहां से एक विकेट की तलाश। राकेश मैदान के बीच अभी भी डटे हुए हैं। मनोज जी, मंगेश जी देशमुख, चलिए पार्टी का आप व्यवस्था कीजिए, आज आपका बर्थडे है। मैच खत्म होने के बाद पार्टी का ऐलान है, स्टेज पर ही पार्टी होगी। हाँ इस बार देखिए मन बना लिया था, स्लॉट में गेंद उसे पहुंचाया प्लॉट में, 6 रन के लिए। दिनेश आवास्कर के बल्ले से आता हुआ ये जबरदस्त छक्का।
बॉल का इशारा दिया और इशारा भी दिया है कि ये 1 बाउंस है। एक्स्ट्रा रन टीम के खाते में जुड़ता हुआ और 50 क्रॉस कर चुकी टीम बीसीसीआई परली 54 पर पहुंचता हुआ टोटल 54 रन। स्ट्राइक पर आवास्कर, दिनेश आवास्कर बैक टू द बॉलर, गेंद को खेला है लॉन्ग ऑन क्षेत्र में, एक रन वहां पे पूरा किया, दूसरा रन भी पूरा होगा, बिल्कुल होगा। राकेश बहुत तेज है मैदान के बीच। चौथा ओवर हालांकि प्रगति पथ पे चलता हुआ और जिस तरह का ये माहौल है, दोनों टीमों ने जिस तरह सोच बनाई थी, हालांकि इंटरव्यू में कहा था शिव शक्ति परली टीम ने कि 40-45 तक रोकेंगे हम, लेकिन बात करें बैटिंग करने वाली टीम ने उसे क्रॉस किया है। 50 क्रॉस करते हुए 55 पर टोटल आ चुका है, क्षमा कीजिए 56 रन 56। नेक्स्ट बॉल राइट आर्म ओवर द विकेट, इस बार फ्लिक किया है, कलाई का इस्तेमाल, नजाकत भरा शॉट, लेकिन डीप में प्लेयर तैनात, डीप लॉन्ग लेग पे वहां पे गेंद फील्ड हुई। 2 रन का फायदा जरूर मिला है, लेकिन तीसरा रन लेना चाहते थे, लेकिन राकेश जानते कि ऐसे हालात में विकेट ना दे, क्योंकि अच्छे शॉट सिलेक्शन नजर आ रहा है हालांकि दिनेश आवास्कर के बल्ले से, और जहां से टोटल आ चुका है 58 रन। ठंड का मौसम, फरवरी का ये मंथ बिल्कुल एंड में है हम, जहां पे आज की 23 तारीख है। आज शाम में शार्प 6:30 पर पहली गेंद डाली जाएगी। तो रिक्वेस्ट है बीसीसीआई परली बी और आज की जीतने वाली टीम जो कल शार्प 6:30 पे यहाँ पे मौजूद हो, कोई भी एक्सक्यूज नहीं चलेगा। टॉस होगा शार्प 6:25 पर। चले 62 रन, कल संडे भी है। डीजे चलिए इस बार बात करें तो बैटिंग करने वाली टीम जिन्होंने अब तक रन जोड़े हैं 62 रन, काफी बल्लेबाजों को मार पड़ी है। शॉट हाफ ट्रैकर काऊ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए करारा जवाब आवास्कर, दिनेश आवास्कर के बल्ले से। चलिए अक्सर हम एक चीज कहते हैं कि आपके टूथपेस्ट में नमक होना हो, लेकिन आपके बल्लेबाजी में चमक होनी चाहिए। दिनेश आवास्कर, इस बल्लेबाज ने वो चमक दिखाई जरूर है। इस चमक के साथ खेलते हुए 68 पर पहुंचता हुआ टोटल 68 रन। चलिए मेरे साथ लास्ट मैच के लिए जुड़ेंगे हमारे अजीज संदीप जी बोराड़े सर। ये मैच मैं पूरा करूंगा सर, बहुत दूर जाना है। और इस बार देखिए एक बार फिर बल्ला घुमाया जरूर था, लेकिन गेंद हवा में काफी देर तक खड़ी हुई और इसी वजह से वापस जाना पड़ेगा दिनेश आवास्कर को। यह सफलता है टीम शिवशक्ति परली को, लेकिन यहां से पहले पारी का अंत हुआ समाप्त, जहां पे 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 68 रन, 68 रन, और जीत के लिए बनाने होंगे दूसरे सत्र में, जहां पे 24 गेंदे 69 रनों की जरूरत। टोटल बहुत बड़ा है जरूर है, लेकिन अगर बात करें दूसरी तरफ तो शिवा दलवी, उनके साथ उनके कैप्टन अल्पेश दलवी, बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास वो एबिलिटी है, वो क्षमता जरूर है। क्षमता आपको यूटिलाइज करनी पड़ेगी। मैच को जीतना है तो अपने गांव वालों को हराना है, तो उसी लेवल की बैटिंग करनी होगी। किस लेवल का खेल होगा आने वाले सत्र में पता चलेगा, लेकिन अच्छा मैच देखने को मिलता हुआ। 2 बजने का है रात के, लेकिन उसके बावजूद रनों में या छक्के चौकों में कोई कमियां नजर नहीं आ रही। ये ताकत है इस विभाग की। सुधागढ़ तालुका इसी वजह से क्रिकेट की पंडरी कहा जाता है, और इसी वजह से बहुत सारे क्रिकेटर्स ने अपना जलवा बिखेरा जरूर है। तो चलिए दूसरे सत्र में जहां पे 69 रन जोडणे, आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने मी ज्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। असं म्हटलं जातं की आकाशात तारे अनेक असतात, प्रत्येक ताऱ्याला आपल्या आपल्या जागी एक महत्व असतं। स्वयंप्रकाशित असून दुसऱ्याला जे प्रकाशित करतात असा एकमेव तारा या जगाच्या पाठीवरती एकच आहे, तो म्हणजे सूर्य। आणि असं सूर्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूत्रधार सन्मान्य विलासदादा पालवे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रो। खऱ्या अर्थाने आज सुधागड तालुक्याची आन बान शान
म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो आणि विशेष म्हणजे या व्यक्तिमत्वाने झोकून दिलंय सर्व तरुण मंडळींसाठी क्रिकेटची स्पर्धा. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रात त्यामध्ये आध्यात्मिक असो, क्रीडा असो, सांस्कृतिक असो, सगळ्या क्षेत्रात विभागातल्या तरुणांना पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि थोड्या वेळापूर्वी निश्चितपणे ती त्यांनी अनाउन्समेंट केली आणि खरंच विशेष त्यांचं आम्ही कौतुक करू, धन्यवाद देऊ. आणि जे प्रेम त्यांनी सातत्याने समाजावरती दाखवलंय. आज महिनाभरापूर्वी आमच्यासोबत ते टचमध्ये होते की आपण कृपया या स्पर्धेला या, आणि त्यांच्या प्रेमाच्या त्यांच्या आग्रहाखातीर इथे येणं आपल्याला कर्म प्राप्त होतं. आज पुन्हा एकदा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. उद्या शेवट असणार आहे. उद्या देखील दिग्गज समालोचक आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. क्रिकेटची स्पर्धा खरं तर ही पूर्णत्वास उद्या शेवटच्या दिवशी जाणार आहे. विलासदादा प्रतिष्ठान चषक कोणाच्या नावावरती कोरलं जाणार. खरं तर मोठ्या मोठ्या ट्रॉफीज खरं तर आणल्यात आणि विचार केला तर ही ट्रॉफी मला असं वाटतं एक रूमचा कोपरा पूर्ण बुक होईल. नितेश पाटील विचार केलात एवढी मोठी ट्रॉफी आहे, ब्रँड आहे खरं तर या स्पर्धेचं. चला वळूया दुसऱ्या सत्रात जिथे 4 षटकात बनवायच्या आहेत त्या टोटल 69 धावा. नितेश पाटील काय सांगाल? बघा इथे 69 धावा आहेत. खरं तर परिस्थिती अवघड आहे, परंतु अवघड परिस्थितीतून जे उदयाला येतात ना ते इतिहास घडवतात. इतिहासाच्या पानावरती आपलं नाव कोरायचं असेल तर इथे संघर्ष पद्धतीने शिवा दळवीला आपला तो जोहर दाखवावा लागेल. नामदेव आणि त्यासोबत भरत यांच्यासाठी आज सन्माननीय नामदेवजी आणि भरतजी पालवे यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आलंय. धन्यवाद नामदेवजी साठे साहेब आणि भरतजी पालवे साहेब यांच्याकडून धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप सारं प्रेम दिलंय आणि सुधागड तालुक्यात हे नेहमीच नितेशभाई आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच इथे येण्याचा आनंदच वेगळा असतो. नितेश पाटील काय सांगाल या मॅच मध्ये 69 धावा कशा होतील? निश्चितच दोन्ही संघ हे एकाच गावातील असल्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारचा खेळ माहिती आहे. तुम्ही मगाशी सांगितलं केतन पाटील की प्रत्येकाची कमी आहे, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने खेळ करायचा हे दोन्ही संघांना माहिती आहे. 69 धावांचा जर टार्गेटचा विचार केला, पहिला चेंडू वाईट, 69 धावांचा टार्गेटचा विचार केला तर निश्चितच हा टार्गेट या सत्रामध्ये वातावरणामध्ये थोडंसं या ठिकाणी हलकीशी नमी आहे आणि त्याच्यात समवेत खेळत असताना एक चांगल्या प्रकारचं टार्गेट BCCA परली संघाने शिवशक्ती परली संघासमोर ठेवलंय. परंतु इथे काय घडतंय मैदानामध्ये, वायडिश लोंगान आणि लोंगापच्या मधोमध येतो एक जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देणारा जबरदस्त खणखणीत दणदणीत येतो एक ब्रँडेड षटकार डीजे. या ठिकाणी तुम शेर हो तो हम सव्वा शेर है दोस्तों, तुम ईट हो तो हम पत्थर से जवाब देंगे. आणि मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं दोन्ही ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे करो या मरोची स्थिती आता मात्र आपल्या संघासमोर येऊन टेपली आहे. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर वाईट चेंडू अवांतर पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि तदनंतर आलेला एक जबरदस्त उत्तुंग षटकार आणि संघाच्या धावफलकाचा विचार केला तर 7 धावा. केतन पाटील नक्कीच नितेश विचार बघितलं गेलं तर 69 धावा म्हणजे प्रति षटक 17 ऑलमोस्ट धावा बनवायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवा दळवींना माहिती की अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये आपल्याला स्वतःला कसं डेव्हलप करायचं आहे, स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट्स ऑफ माइंड क्रिकेट खेळायचं आहे आणि त्यांनी ती सुरुवात देखील केली आहे. पहिला चेंडू खराब आला त्याला पनिश केलं, षटकाराने त्यांनी सुरुवात केली आहे. प्रत्येक षटकामध्ये 17 धावा, 17.25 ची सरासरी आहे. काय झालं? इंटरनॅशनलला सुद्धा लाईट जाते तिथे, तिकडच्या लाईट्स हा बंद करा, गाडीच्या लाईट्स बंद करा. प्रमिल शिंदेचा पुढचा चेंडू यावेळी फसवलाय, जाळ्यात अडकवलं. प्रमिलला विकेट मिळाला शिवा दळवीचा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा नाखुश केलं. अल्पेश दळवीचा विकेट मिळाला, क्षमा असावी. आणि हा देखील ऍज अ कॅप्टन हा मैदानाबाहेर पडतोय. जबरदस्त रणनीती प्रमिल शिंदेची.
प्रत्येक वेळी माइंडसेट फलंदाजी करणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं की एक षटका आल्यानंतर एक माइंडसेट फलंदाजी करणं गरजेचं आहे. आस्किंग टार्गेटचा विचार केला तर 17.25 ची सरासरी गाठायची आहे प्रति षटका मागे. आणि मैदानामध्ये 7 धावा आपल्याकडे आल्या होत्या, परंतु येणारे 4 चेंडू आहेत, 5 चेंडू फक्त 10 धावा गोळा करायच्या होत्या. तर निश्चितच हा देखील बिग हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अप्पर एज लागून चेंडू मात्र या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला गेला. पहिला विकेट पहिला गडी गारत पाहायला मिळालं तर म्हणजे शिवशक्ती परळी या संघाचा केतन पाटील. नक्कीच खरं तर शिवा दळवी अजूनही क्रीज वरती तैनात आहे. प्रमेश शिंदे यांनी 2 विकेट जर घेतल्या, नामदेवजी साठे साहेब यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असेल. यावेळी चांगला फटका आहे, सरळ चेंडू जातोय डीप लॉंग ऑन क्षेत्रात, सीमा पार चौकार. कल्पेश दळवीच्या बॅटमधून ताकदवर फटका. धन्यवाद. नेहमीच नितेश पाटील आपण जर बघायला गेला तर पायाने चालणारी माणसं अंतर कापतात आणि डोक्याने चालणारी माणसं ही नेहमीच ध्येय गाठतात. आणि ध्येय गाठायचं असेल तर अल्पेश आणि यावेळी शिवा दळवीला अशा पद्धतीने खेळ करावा लागेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलाय हा उत्तुंग फटका, चौकार. बॅक टू बॅक 2 लगातार चौके. कल्पेश दळवी, अल्पेशचा विकेट ऍज अ कॅप्टन या अगोदर पडला होता आणि आता मात्र कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्टी बॅटर प्रमिल शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवलाय पुन्हा प्लॉट मध्ये डीप मिड विकेट क्षेत्रात. उत्कृष्ट दर्जाचा क्वालिटी शॉट बाय कल्पेश, षटकार. किरण पाटिल, अक्सर कहा जाता है दोस्तों कि पानी से नहाते वो लिबास बदल देते हैं, और जो पसीने से नहाते वो इतिहास बदल देते हैं. और इतिहास बदलने की कोशिश इस मैदान में जो दोनों बल्लेबाज है वो करने की कोशिश जरूर हो रही है मैदान में. केतन पाटिल, नक्कीच, कारण 69 धावा जर बनवायची असतील तर आज कोणीतरी एका खेळाडूने अतिशिपारी खेळावे लागेल आणि त्याची सुरुवात खरं तर कल्पेशने केली आहे. लेफ्टी बॅटर प्रमिल शिंदे सारख्या गोलंदाजाला लगातार फटकेबाजी आपण पाहतोय. 21 वरती टोटल. पहिलं षटक जे रिस्ट्रिक्शन्स असतं फिल्डिंगचा त्याचा फायदा उचललाय. विकेट लवकर गेला होता खरं तर अल्पेशचं, परंतु त्यानंतर ती संपूर्ण बाजू कल्पेशने सुद्धा इथे सांभाळले. प्रमिल, नेक्स्ट बॉल टू गो. यावेळी हाफ ट्रॅकर बॅक फुटवर जाऊन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉपर नाहीये. 1 धाव मात्र तिथे मिळेल आणि 22 वरती टोटल पोहोचलाय. पहिल्या षटकात 22 धावा आल्यात. प्रमिल शिंदे फार मागणा ठरतोय. खरं तर विचार केलात या अगोदरच्या सत्रात पहिल्या षटकात आल्या होत्या समोरच्या टीमच्या 14 धावा आणि त्याचं प्रत्युत्तर देताना प्लस मध्ये आहे शिवशक्ती परली टीम, कारण त्यांनी आतापर्यंत पहिल्या षटकात 22 धावा कुठल्यात. येणारे 18 चेंडूत आता समीकरण असं असेल 47 धावा. 22 खरं तर 18 चेंडू 47 धावा इथे कठीण नाही. खेळपट्टीचा विचार केला तर आताच्या या सिच्युएशनला रात्री 2 वाजलेत. थंड वातावरण आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये नमी आहे, ज्याला आपण म्हणतो ना की शबनम दव इथे पडलाय, परंतु असं असताना सुद्धा विकेट मध्ये जान आहे आणि त्यामुळेच बॅटर इथे चमकताना दिसत आहेत. निश्चितच केतन पाटील, आपण बघतोय की येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण बाईट घेतली होती जेव्हा टॉस बॉक्स मध्ये, तेव्हा कर्णधारांनी सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी म्हणजे शिवशक्ती परळी संघामध्ये 5 ताकदवर फलंदाज आहेत आणि त्यांना जर भेदत असताना जर आपल्याला चांगलं आस्किंग टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. परंतु आपण पहिल्याच P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा कुठून काढल्यात, त्या म्हणजे 22 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं समीकरण मैदानामध्ये बरोबर आहे, परंतु ही कुठेतरी जी भागीदारी पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो ते तोडणं गरजेचं आहे. नक्कीच स्ट्राईक मिळते यावेळी कल्पेशला. अल्पेश कल्पेश यामध्ये थोडंसं
जमलिंग आहे, बट असू द्यात दोन्ही बॅटर हे क्वालिटी वाज आहेत. आणि जरी इथे अल्पेशचा विकेट गेला असेल तरी सुद्धा कल्पेशने एक बाजू संपूर्ण सांभाळले. डॉट बॉल आलाय विकेटच्या पाठी. राकेशने खूप चांगलं विकेट किपिंग केलं आणि इथून धावसंख्या जिथे आपण थांबले आपण पाहिलं 22 धावा, 47 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 17 चेंडूत. शिवा दळवी नॉन स्ट्राईकला आहेत. या खेळाडूला अजून स्ट्राईक मिळाला नाही. फुल टॉस आहे, लॉलीपॉप होतं, फटका फसलाय की नाही, रेंज घेतले की नाही पुरी, नाही. इथून मात्र कल्पेशच्या पारीचा होतोय अंत. हा दुसरा धक्का शिवशक्ती पल्ली टीमला. जर मित्रांनो ही कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की अप्रतिम दर्जाचा झेल. मित्रांनो रनिंग हँड मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला असता. किरण आवासकर हा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळालं आणि अप्रतिम दर्जाचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी अगोदरच सांगितलं होतं की ही जी भागीदारी आहे ती तोडणं गरजेचं आहे, कारण अल्पेश सारखा फलंदाज ज्यानं 2 चौकारी षटकारांसह आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी केली होती, जो आक्रमक रूप धारण करत होता, त्याला कुठेतरी रोखण्याचं काम या गोलंदाज आर्या या गोलंदाजानं केलंय. आणि दुसरा गडी गारत होतोय तो म्हणजे शिवशक्ती परळी संघाचा कल्पेश याच्या स्वरूपात. केतन पाटील नक्कीच खरं तर हा विकेट फार महत्वाचा होता टीम बीसीसी परली ए टीमला, कारण इथे जर विकेट तुम्ही मिळाला याचा अर्थ तुम्ही मॅच मध्ये कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 22 धावा खर्च झाल्यानंतर एक वेगळं दडपण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रमिलला देखील विचार करावा लागलं, भाग पाडलं. राकेश ॲज अ लीडर आपल्या संघाला बिल्ड करतायत. चांगलं विकेट किपिंग केलंय. यावेळी चांगला फटका आहे. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला डीप लॉंग ऑन क्षेत्रात. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. एक धाव मात्र पूर्ण झाली. दुसरी धाव होणार का? खराब फेकी जरूर होती, बट दोन्ही बॅटर शिवा दळवी इथे विकेट जर आपण दिला तर नक्कीच समोरची टीम आपल्यावरती हवी ठरेल. हे कॅल्क्युलेशन या खेळाडूंनी बांधलंय. आणि आत्ता मात्र गरज आपण पाहिली तर टोटल झाले 23 धावा, 46 धावांची आत्ता आवश्यकता. पहिल्या 3 चेंडूत फक्त एकच धाव आले आणि त्यात मध्ये विकेट देखील मिळालाय खेळाडू कल्पेशचा. प्रेक्षक बघा, खरं तर उद्या संडे असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी अजूनही आपण पाहतोय. उद्या देखील अशाच संख्येने उपस्थित राहा. आज खरं तर संदीप सर खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांकडून. विशेष म्हणजे हे वैभव आहे सुधागड तालुक्याची मानाची स्पर्धा यासाठीच म्हटली जाते. प्रथमच हे स्टेज उपलब्ध करून दिलंय विलासदादांनी, त्यांच्या संयोजकांनी, त्यांच्या साथीदारांनी. आज 150+ सदस्य, एक मोठी व्यवस्थापन त्यांनी घडवलंय, बनवलंय आणि एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. निश्चितच संपूर्ण वर्ध असं त्यांच्या पाठीमागे आपण बघतोय की विलासदादा यांचा आहे. मित्रांनो असं नेतृत्व घडणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की आजच्या या जगतामध्ये विषय जर पाहिलं तर सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये अशा लोकांची गरज आहे. काय बऱ्याचशा लोकांना आपण बघतो की शैक्षणिक माध्यमातून गरज असते, सांस्कृतिक माध्यमातून गरज असते आणि समाजाच्या हितासाठी अशी लोक एकत्र येणं गरजेचं असतं केतन पाटील. आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय की विलासदादा युवा प्रतिष्ठान हे या ठिकाणी या सुधागड तालुक्यातून एक उभरतं पाहायला मिळत आहे. नक्कीच नितेशजी, आणि विचार केला तर आज 2 सुधागड तालुक्यातले नेतृत्व इथे बसलेत आणि प्रामुख्याने सतीजी देसाई साहेब इथे बसलेत आणि विलासदादांच्या सोबत सातत्याने ते असतात आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. उद्योग क्षेत्रात त्यांची खूप मोठी भरारी आहे आणि आम्ही नेहमीच असं म्हणतो, कोणाच्या वादात आणि कोणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, आपली निश्चित प्रगती होईल. त्यातलं एक जिवंत उदाहरण म्हणजे सतीजी देसाई साहेब. उद्योग क्षेत्रात सुधागड तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात या व्यक्तिमत्वाला खूप मोठं नाव आहे. आणि आज खरं तर रात्री 2 वाजले असताना सुद्धा या प्रतिष्ठानाला सपोर्टिंग रोल म्हणून या स्पर्धेसाठी आवर्जून ते उपस्थित आहेत. त्यांचं विशेष आभार. तर दरम्यानच्या मैदानाच्या हातमध्ये काय घडलं? विकेट आलाय. एक्स्ट्रा कव्हरला घेतलेला झेल, फलंदाज बाद.
केला तर बीसीसी परळी टीम ए टीम इथे मात्र वर्चस्व दाखवते. शिवशक्ती परळी टीमकडे एक ऍडव्हान्टेज आहे, शिवा दळवी मैदानाच्या आतमध्ये इथे उभा आहे, कधीही सामना बदलू शकतो. या खेळाडूकडे खूप आशेने पाहिलं जात आहे. फक्त आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय. शिवा दळवी नॉन स्ट्राईक लाईन. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक लेफ्टी बॅट्समन गोविंद. हा फटका चांगला आहे. या सिटीज गॅप शोधलाय, प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेषा पलीकडे डीप लॉंग लेग क्षेत्रात चौकार. तर जे प्रेशर क्रिएट झालं होतं टीम शिवशक्ती परळीवरती, ते प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. नितेश भाई, आपण नेहमीच म्हणतो माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचा तेज निर्माण करावा लागतो. आणि ते तेज हे दोन्ही नेतृत्व इथे बसलेत, विलासदादा असतील, सतीशजी देसाई असतील, यांनी निर्माण केलंय सुधागड तालुक्यात. आणि म्हणून आज या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अविरतपणे समाजाची सेवा सुरू आहे. 12 चेंडू आणि आता 40 धावांची गरज. 18 मध्ये 47 हव्या होत्या. या षटकात फक्त 7 धावा आल्यात. जिथे विकेट मिळाल्यात या षटकात 2. वेल बॉलिंग, चांगलं कमबॅक केलं गोलंदाज आर्या या गोलंदाजाने. तिसरं षटक इथे सोपवलंय गोलंदाज. बघूयात कोणाकडे ही जबाबदारी असेल, कारण ह्या मॅच मध्ये गणित बघितलीत तर या मॅच मध्ये हा षटक फार निर्णायक असेल. शिवा दळवीला आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. पहिलाच चेंडू शिवा दळवी फेस करतील. इथे समीकरण 40 धावांचं आहे. 12 चेंडू 40 धावा अवघड जरी वाटत असलं तरी क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीच्या धावा कधी होऊ शकतात. स्वतः मला असं वाटतं इथे ऑलराऊंडर प्लेयर राकेश आवासकर याच्या हातात चेंडू आहे. अंतिम 12 चेंडू आणि 40 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू, कोणताही संपर्क नाही. वेग फार होता, वेगेला स्वार इथे पाहायला मिळाला गोलंदाज आणि सरळ निघतोय, विकेट कीपर कडे जाऊन पोहोचतोय. डॉट बॉल. प्रेशर वाढतंय. 11 चेंडू 40 धावा. समीकरण बदललंय. खरं तर अवघड परिस्थितीमध्ये शिवा दळवी इथे बॅटिंग करतायत. दुसरं षटक जे फार लो स्कोरिंग मध्ये गेलं त्यामुळेच हा प्रेशर क्रिएट झालाय. तिथे जर 15 धावा आले असते तर कदाचित हे चित्र वेगळं असतं. 11 चेंडू 40. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल ब्रह्मास्त्र यूज केला होता. इथे एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. नेक्स्ट बॅटर जो गोविंद मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबत आहे. आता समीकरण अंतिम 10 चेंडू 39 धावा. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर सिद्ध केलंय. या गोलंदाजाने फार प्रभावित केलंय. आज युवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सर्व अतिथींचा सत्कार इथे झाला, प्रामुख्याने मी पाहिलं ऑलमोस्ट आजच्या दिवशी 100हून अधिक पाहुणे इथे आले होते नितेश भाई. आणि खरं तर कमवलंय काय तर हेच. आणि प्रत्येकाला सन्मानित करून या स्पर्धेची गोड आठवण देऊन इथे सन्मानित केलं गेलं. निश्चितच केतन पाटील, भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आदर सत्कार, सन्मानपूर्वक सत्कार या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळालं. आणि मी आल्यापासून बघतोय मित्रांनो की प्रत्येक पाहुण्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं गेलंय. केतन पाटील, हा नक्कीच यावेळी चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली. इथे दुसरी होणार का? यासाठीच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, षटकार, चौकार याची गरज आहे खरं तर आता शिवशक्ती परळी टीमला. कारण सुरुवातीला जो ओव्हर त्यांनी खेळला होता 22 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र 7 धावा आल्या आणि तिथून 69 धावांचा जो टोटल हा फार मोठा वाटायला लागला. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत. 9 आणि धावा आता बनवायच्या त्या 37 रन्स. फटका चांगला आहे. बॅकफुटवर जाऊन चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रात. तिथे चेंडू अडवण्या अगोदर मात्र एकच धाव मिळेल. आता मात्र शिवशक्ती परळी टीम थोडस प्रेशराइज पाहायला मिळते. शोल्डर डाऊन झाल्यासारखं त्यांची बॅटिंग सुरू आहे. कारण ज्या पद्धतीचं समीकरण बदललंय, अवघड होत चाललाय मॅच. बॉलिंग फार त्यांची कमकुवत पाहायला मिळेल. रोशन ज्यांनी 24 धावा खर्च केल्या, असं असताना देखील 69 धावा. असं वाटलं होतं की शिवा दळवीच्या बॅटिंग मधून धावा येतील, पण अजूनही त्यांचा बॅट खामोश आहे. 2 मोठे फटके इनफॉर्म मध्ये ते येतील. काय होणार? यास पहिला आलाय का? चेंडू हवेत आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये असताना झेल घेतलाय. व्हॉट अ कॅच!
ब्युटिफुल कॅच आणि इन फॉर्म बॅटर बॅक टू डगआउट शिवा दळवी. डीजे संघर्ष उद्याचं सामर्थ्य बदलू शकतो. विचार बदला, आयुष्य आपलं नक्कीच बदलेल. आणि इथे आयुष्य बदलायचं असेल, क्रिकेटच्या या पटल्यावरती सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांना ताकदीने फटके खेळावे लागतील. समीकरण फार अवघड स्थितीत आहे. गरज आहे ते उर्वरित 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 37 धावा. क्षमा असावी, शेवटच्या अंतिम 7 चेंडू आणि 36 धावा. नितेश, मॅच फार फसलाय, अवघड स्थितीत आहे. निश्चितच केतन, आपण बघतोय मैदानामध्ये राकेश याला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या मैदानामध्ये साकारली आहे. कारण की आपण पाहिलं की आता मात्र थोडस अडचणीत सापडला गेलाय तो म्हणजे शिवशक्ती परळी संघ. कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये पाहिली, असं वाटत होतं की हा मॅच एक टीट फॉर टॅटचा मॅच पाहायला मिळेल, परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळाली फलंदाजी करत असताना. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. युवराज सिंग बनावं लागेल आपल्याला या मैदानामध्ये. निश्चितच बरेचसे विक्रम या विभागात देखील झाले असतील 6 चेंडू वरती 6 षटकार लगावण्याचे, परंतु आता ती गरज आहे. आता ती खेळी आपल्याला आठवावी लागेल. आपल्याला अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर जो स्ट्राईकला फलंदाज आहे गोविंद, याला युवराज सिंगची आठवण करून द्यावी लागेल. प्रत्येक चेंडूवर हा मोठा बिग हिट खेळणं गरजेचं आहे. केतन पाटील, बजरंगजी मोहिते साहेब ज्यांच्या माध्यमातून 51,000 रुपये दिले जातील जर मॅच. क्या बात, क्या बात. 6 सिक्स मारले तर 51,000, 6 षटकार. युवराज सिंग, रवी शास्त्री, हर्षल गेब्स असे कित्येक खेळाडूंनी विक्रम बनवलाय. टेनिस क्रिकेटच्या पटलावर देखील आपण जर बघितलं, रजत मुंडेने सुद्धा 6 षटकार मारलेत. कृष्णा सातपूरने 6 षटकार मारलेत. थॉमल जायस यांनी सुद्धा 6 षटकार मारलेत आणि क्लीन बोल्ड झालाय. 6 षटकार सोडून पहिल्याच चेंडू मध्ये विकेट आलाय. डीजे जयेश पाटील, सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. आजकाल क्रिकेटकडे कमी आणि शर्यतीकडे जास्त, बैलगाड्या शर्यतीकडे तरुण पिढी जास्त वळले. कारण खूप जबरदस्त तिथे मजा असते. आज लाल मैदान गागोदे इथे सुद्धा बऱ्याच तिथे स्पर्धा होतात, चकड्यांच्या जंगी शर्यती होतात. आणि खरं तर आज तिथलेच आमचे मार्गदर्शक नितेश पाटील आज समालोचन कक्षात आपल्या सोबत आहेत. चला वळूया मॅच कडे. आता सामना जिंकणं फार अवघड. 5 चेंडू आणि 36 धावा. विजय नक्कीच सेट केलाय खरं तर BCC परली संघाने, ए संघाने. तयार राहा तिथे. मात्र देसाईपाडा टीम, टॉस लगेच होईल. जवळजवळ इथे 3 वाजायला आले, लगेच मॅच स्टार्ट होईल. सो BCC आणि त्याचबरोबर समोरची टीम देसाईपाडा यांच्यामध्ये टॉस होईल. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. काय दर्जेदार इथे नितेश साऊंड सिस्टम आहे, जबरदस्त अशा ट्रॉफीज आहेत. SS लाईव्ह ही स्पर्धा खरं तर गाजवली आहे. रायगडच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पाहिली जाते आणि निश्चितपणे संपूर्ण जर विचार केला तर आज स्टेज जे पाहिलं आपण, नक्कीच आज दुबईवरून सुद्धा ही स्पर्धा आपले मंगेश पाटील पाहत आहेत. त्यांचे विशेष, त्यांचे शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. चला वळूयात आपण. इथे समीकरण बदललं, विकेट आलाय आणि फार कंटाळवाणा आता मात्र सिच्युएशन आहे. कारण इथून मॅच शिवशक्ती परली जिंकू शकत नाही. नाखुश असतील कॅप्टन अल्पेश, ऑलराऊंडर प्लेयर शिवा दळवी फार नाखुश असतील. कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झालाय, बॉलिंगमध्ये तर त्यांचा करिश्मा पाहायला मिळाला नाहीच, परंतु बॅटिंगमध्ये सुरुवात फार जबरदस्त होती. 22 धावा आल्या होत्या, 18 चेंडू 47 असं वाटलं होतं चेस होतील. बट तिथे मात्र दुसऱ्या षटकात काय दर्जेदार गोलंदाजी केली आर्याने आणि तिथेच जवळपास ऑलमोस्ट तो मॅच विन सेट केलाय. झेल ड्रॉप झालाय पुन्हा एकदा. विलासदादांचे खंदे समर्थक, गांधी टोपी घालून आमचे बघा मित्र बाळादादा देशमुख
खरोखरच एक प्रतिमा आहे. खरं तर भारताची महाराष्ट्राची संस्कृती आहे. थोड्या वेळापूर्वी विठ्ठल रखुमाची मूर्त खरं तर पाहुण्यांना त्यांनी दिली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सुधागडची धरती. तमाम मराठी मनाचे मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावरती वर्षानुवर्ष तळपणारा कांती सूर्य, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याला अर्पण केलेला एक युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला, छावा. आणि त्या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कारण त्यांनी सहन केलेल्या वेदना, त्यांच्यावर केलेले अन्याय, महाराष्ट्राच्या धर्तीवरती झालेला अन्याय हा आपण त्या चित्रपटामध्ये पाहिला. आणि नक्कीच महाराजांची प्रतिमा जी डागाळलेली दाखवली होती इतिहासकारांनी, ती मात्र ते बदलण्याचा प्रयत्न केलाय. आणि निश्चितपणे स्वराज्याचे धाकले धनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सुधागडची पावन धरती आहे. आणि या सुधागडच्या धर्तीत आज सुधागडची ही भव्य दिव्य